हॅलो फ्रेंड्स, मी दीक्षिता रॉड्रिक्स, सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट. आजचा आपला विषय आहे फिअर अँड वरीज इन चिल्ड्रन. मुलांमध्ये भीती आणि चिंता. लहान मुलांना विविध प्रकारच्या भीतीचा अनुभव येऊ शकतो आणि हा एक त्यांच्या विकासाचा सामान्य भाग आहे. वयोमानानुसार ह्या भीती कमी देखील होत जातात, परंतु त्यासाठी त्यांना आपल्या सहकार्याची गरज असते. त्यांच्या भावना वेळोवेळी ऐकून त्यांना आराम व सुरक्षा प्रदान करणे उपयुक्त ठरू शकते. व्हॉट फिअर डू किड्स हॅव? लहान मुलांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या भीती निर्माण होतात? सेपरेशन एन्झायटी, आई वडिलांपासून दूर जाण्याची भीती किंवा जे त्यांची खूप काळजी घेतात त्यांच्यापासून दूर होण्याची भीती निर्माण होणे. मॉन्स्टर ऑर इमॅजिनरी क्रिएचर, राक्षस किंवा कल्पनेतील एखादा प्राणी. प्री स्कूलर म्हणजेच शाळेत जाण्याच्या आधीच्या वयोगटातील मुलांमध्ये ही भीती जास्त प्रमाणात निर्माण होते. फिअर ऑफ डार्कनेस, अंधाराची भीती. लाऊड नॉइजेस, उच्च आवाज. मोठे मोठे आवाज जसे काही ढगांचा गडगडाट, सायरनचा आवाज, मिक्सर. स्ट्रेंजर एन्झायटी म्हणजे परके किंवा अनोळखी लोकांविषयीची भीती. रिजेक्शन ऑर फेल्युअर, अयशस्वी होण्याची किंवा नाकारले जाण्याची भीती. शाळेत जाणाऱ्या मुलांना अनेक स्पर्धांना सामोरे जावे लागते आणि त्यावेळी त्यांना स्टेज फिअर किंवा सामाजिक संवाद, सोशल इंटरॅक्शन याविषयीची भीती निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे काही वेळा समवयस्कांकडून काही अपेक्षा ठेवल्याने आणि त्या अपेक्षांची पूर्तता न झाल्यामुळे देखील चिंताजनक वातावरण निर्माण होऊ शकतं. हेल्थ फिअर ऑर इंजुरी, अपघाताची किंवा आरोग्याविषयीची भीती निर्माण होणे. डॉक्टरांकडे जाण्याची किंवा औषधोपचार घेण्याची भीती निर्माण होते किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती खूप वेळापासून आजारी असेल त्यांना बघून मुलांच्या मनामध्ये आपल्या स्वतःच्या हेल्थ विषयी चिंता निर्माण होते. सोशल फिअर, सामाजिक भीती. ही भीती मुलांच्या मनात निर्माण होणं आणि ती खूप काळासाठी राहणं ही एक गंभीर समस्या आहे. विशेषतः टीनएजर मध्ये ही भीती मोठ्या प्रमाणात आढळून येते. मुले जशी जशी मोठी होत जातात तसे तसे त्यांच्या मनामध्ये समवयस्कांकडून नाकारले जाण्याची किंवा त्यांना जज केले जाण्याची भीती वाटते आणि त्यामुळेच शाळेविषयी किंवा समाजाविषयी चिंताजनक वातावरण निर्माण होते. मित्रांच्या प्रभावामुळे मुलांमध्ये होणारे चेंजेस आपण सर्वांनीच अनुभवले असतील. या भीती बालवयापासून तरुण वयापर्यंत विविध प्रकारच्या टप्प्यामध्ये होत राहतात आणि काही काळानंतर त्या निघूनही जातात. परंतु जर दररोजच्या जीवनामध्ये ह्यामुळे अडथळा निर्माण होत असेल आणि जास्त वेळपर्यंत मुलांमध्ये जर भीती राहत असेल तर योग्य वेळी एखाद्या तज्ज्ञाकडे जाऊन सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.